आता आपण आलेलो आहोत शेगाव स्टेशनच्या बाहेर आणि इथूनच आपल्याला इथे बस सेवा मिळणार आहे। ती फ्रीमध्ये बस सेवा असणार आहे। ती आपल्याला सोडणार आहे शेगावच्या मंदिराच्या इथे। श्री गजानन महाराज संस्थान शेगाव। जर तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात राहण्याची व्यवस्था हवी असेल तर तुम्हाला काही मी संकुलांची नंबर देतो, ते तुम्ही कॉल करा। ते तुम्हाला राहण्याची व्यवस्था कमी खर्चामध्ये होऊन जाईल। अजून आपले सोबत आहेत ते अर्धे जण हॉटेलमध्ये आराम करतात आणि आता आम्ही जातोय दर्शनासाठी। तर मित्रांनो गर्दी बघत असाल, खूपच मोठी रांग आहे। आम्हाला इथेच यायला 10 मिनिटं लागली या रांगेपर्यंत। मंदिरातला आतला परिसर खूप सुंदर आणि स्वच्छ आहे आणि त्याचं कारण म्हणजे इथे शेकडोंच्या संख्येने सेवेकरी आहेत स्वच्छतेसाठी। नमस्कार मित्रांनो, माझं नाव अल्टर, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आता आम्ही जातोय दादरवरून शेगावला आणि इथून आहे 560 किलोमीटर आहे दादरवरून। तर आत्ताचा प्रवास कसा होतो ते आता आपण बघूया। आणि आपली गाडी आहे गीतांजली एक्सप्रेस। तर आणि किती वेळ लागतो इथून तिथे जायला ते आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। आता आम्ही आलेलो आहेत प्लॅटफॉर्म नंबर 11ला आणि आपली एकूण 22 मंडळी आहेत। सर्वजण आहोत आम्ही। 5 वाजता घरातून निघालेलो। एक तास झाला कांदिवलीवरून इथे यायला दादरला। आपली सगळी मंडळी आलेली आहेत, ती सगळी आता एकत्र जमलेली आहेत। तर आता आपण निघणार आहोत 6:15च्या ट्रेनने गीतांजली एक्सप्रेसने। तुम्ही गर्दी बघत असाल, गर्दी पण आहे, खूप गर्दी आहे। जेणेकरून आता सुट्ट्या पण पडलेल्या आहेत आणि 31st येतोय। तर सगळीजणं चाललेली आहेत फिरण्यासाठी आणि मजा करण्यासाठी। तर आता आम्ही जातोय देवदर्शनासाठी शेगावला। 6:15ला येणारी गाडी आता 6:27ला आली आहे, गीतांजली एक्सप्रेस। आमची ही गाडी आता शेगावला जाणार आहे आणि गर्दी बघत असतात। तर आमचा डब्बा आहे S4 आणि अर्धी मंडळी आहेत, त्यांचा डब्बा आहे S7। ते अर्धे तिकडे जातील, अर्धे आम्ही इथे आहोत। सीटा तर भेटलेल्या आहेत, कन्फर्म सीट आहेत आमच्या आणि बसलेल्यावरती मस्तपैकी एक्सप्रेस सीटा जरा ॲडजस्ट करत आहेत मस्तपैकी आरामात झोपून जाण्यासाठी। हे बघा, सकाळी लवकर उठलेलो त्यामुळे मग आता झोपतोय, परत आराम करूया। आपण थोड्या वेळानंतर भेटू मध्ये जरा आराम करतो आता मस्तपैकी। तिथे सामान ठेवलेलं आहे आपलं, TC आलेलं आहे चेकिंगला। हे बघा TC चेकिंग करत असते तिथं आणि इथे समोसेवाला आला। मस्तपैकी आम्ही आता असे झोपून जातोय। आई पण झोपलेली आहे, खाली काकी झोपलेले आहेत आणि वरती मकरन झोपलेलं आहे। सकाळी नाश्त्याला काकींनी आणलेले आहेत इडली आहे, चटणी आणि ते आहे इडले, 4 इडले। आता मस्तपैकी खाऊया। तिथे काका आहेत, तिथे काका बघा खायला चालू झालेलं आहे आणि बाबांचा उपवास आहे। ते आई आहे आणि खाली काकी आहेत, ते पण आता खातील। मस्त आहे, तिखट आहे चटणी, मजा येते खायला। चलो वड़ा पाव, समोसे गरम समोसे, वड़ा पाव, समोसे, वड़ा पाव। बघा असे 2-2 मिनिटांनी सारखे फिरत आहेत वडापाववाले। 2-2, 3-3 एकासोबतच फिरत आहेत आणि अजून मला इडली, समोसे असे खूप फेरीवाले फिरत आहेत। मध्ये पाणीवाले पण येत आहेत, कंटिन्यू चालूच आहेत। हे बघा तर आता दुपारची वेळ झालेली आहे, म्हणजे 12:15 साडेबारा झाले आणि आता व्हेज बिर्याणी, अंडा बिर्याणी आणि पाणीवाले तर कंटिन्यू फिरत आहेत, 5-5 मिनिटांनी फिरत आहेत। सकाळी आपण ज्या इडल्या खाल्ल्या त्या खूप सुंदर होत्या
आणि जी चटणी बनवलेली हा हा मस्त होती, सुंदर झणझणीत तिखट होती. आणि आता आपण खाणार आहोत व्हेज पुलाव. आणि हे सुद्धा पाटील काकींनी बनवून आणलेलं आहे. इडल्या पण पाटील काकींनीच बनवून आणलेल्या, काकींनी, काकांनी आणि मकरांनी मिळून रात्रभर जागून आमच्यासाठी सर्वांसाठी 21-22 जण आहोत आम्ही, काहीतरी सर्वांसाठी बनवून आणलेले आहेत. आणि बाबा आमच्यासाठी इथे आई बाबा आता 6 डबे असे काढून ठेवत आहेत आणि उरलेले आहेत ते S7 मध्ये घेऊन जात आहेत. इथे काही मंडळी आहेत, आम्ही इथे 6 जण आहोत, इथे काही अर्धी मंडळी त्या साईडला आहेत, तर आता ते त्यांच्यासाठी घेऊन जात आहेत तिथे. तर मित्रांनो, दुपारचं 12:45 झालेलं आहे आणि आता आम्ही इथे जेवायला बसलेलो आहे. मस्त रगडतोय, मध्ये मस्त एक झोपलेलो आहे, आराम करतो. जेवण पण मस्त झालेलं आहे, फुल मजा. वरती इथे आलेले आहेत मोबाईल ग्लासवाले, 50 रुपये. गाडीमध्ये मग आता यायला लागले, ग्लास बसवत आहेत मोबाईलचा. 50 रुपये बाय, 50 रुपये. 3 वाजायला 9 मिनिट आहेत आणि आम्ही आत्ता पोचलेलो शेगावला. इथे बॅगा ठेवलेल्या आहेत. अजून आमची काही मंडळी आहेत ती पुढे उतरली आहेत, ते बाबा गेले तिकडे बघण्यासाठी आणि आम्ही इथे थांबलेलो आहे. आता आपण आलेलो आहोत शेगाव स्टेशनच्या बाहेर आणि इथूनच आपल्याला इथे बस सेवा मिळणार आहे. ती फ्रीमध्ये बस सेवा असणार आहे, ती आपल्याला सोडणार आहे शेगावच्या मंदिराच्या इथे. आणि हे आहे शेगाव स्टेशन, रेल्वे स्टेशन आहे, त्याच्याच बाहेर आता आपण आलेलो आहोत. आणि आपली सर्व मंडळी आता एकत्र जमा होतील आणि जातील. हे बघा, सर्व आता जात आहे शेगावलाच आणि फ्री सेवा आहे, गाडी बस आहे, त्याच्यातून आता सगळे जात आहेत. तर आता आम्ही सर्वजण जातोय रिक्षाने, म्हणजे बस असते ती फुल झाल्यानंतर निघून जाते. तर आम्ही जायच्या आधीच बस ती होती, बस सेवा फ्रीवाली, ती फुल झाली. आता आम्ही जातोय रिक्षाने आणि रिक्षाचे पर पर्सन आहे 10 रुपये. आणि तुम्ही जर पर्सनल रिक्षा केली तर तुमची घेणार 50 रुपये. त्या रिक्षातून तुम्ही 3 जण जा की 4 जण जा, 5 जण जा, तुमचे 50 रुपये घेतले जातील. सर्व रिक्षा इथेच बाहेर थांबतात. आणि पार्किंगची व्यवस्था सुद्धा आहे इथे, आतमध्ये पार्किंगची व्यवस्था आहे तिथे. आणि इथे आजूबाजूला आपल्याला बघायला मिळत आहे स्टे करण्यासाठी खूप सारे इथे हॉटेलसुद्धा आहेत. तर तुम्हाला भक्त निवासमध्ये जागा मिळाली नाही किंवा ते फुल झालं तर आजूबाजूला हॉटेल राहण्याची सोयीसुद्धा आहे इथे. हे आहे वाल्मिकी हॉटेल, याच्यामध्ये आता आम्ही जाणार आहोत, स्टे करणार आहोत इथे. आणि त्यानंतर मग आम्ही जाणार आहोत दर्शनाला, जरा फ्रेश होऊया. त्यानंतर पुढचं बघूया काय प्लॅनिंग होतो आहे तो. सर्व आता आम्ही ते एकत्र जमलेलो आहे. एकूण 4 रूम घेतलेले आहेत, 2 लेडीजसाठी आणि 2 जेंट्ससाठी. मित्रांनो, या गरमागरम चहा प्यायला ही रूम बघताय, ही आहे 1 2 3 4 बेड आहे. ह्याची प्राईज आहे आपल्याला बघायला मिळेल 2,500 रुपये. आणि इथे 2 बेड आहेत, इथे आहे 1,500 रुपये. जसे तुम्ही रूम घ्याल तसे तुम्हाला इथे प्राईस बघायला मिळेल 24 तासासाठी. आता आमची आहे 4 रूम घेतलेले आहेत, 1,500 आहे, 2,000 आहे, 2,500 आहे. जसे आम्ही रूम घेतो तसे आम्हाला इथे प्राईस आहे. तर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला आजूबाजूच्या हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा, तिथे तुम्हाला कमी प्राईजमध्ये मिळत असेल तिथे तुम्ही जा. हे इथे आम्ही थांबलेलो आहोत वाल्मिकी हॉटेलमध्ये आणि इथूनच आपण सरळ जाणार आहोत. आणि इथे असं सगळं मार्केट आहे. लहूची वस्ता साळवे चौक हे आहे इथे. आणि मित्रांनो, इथे आपल्याला दिसतंय इथेच बाजूलाच मंदिर आहे, तिथे थांबलेलो. इथून 2 मिनिटाच्याच अंतरावरती इथे मंदिर आहे. आणि इथे तुम्हाला जास्त करून हॉटेल, तुम्हाला राहण्याची सोय तुम्हाला बघायला मिळत असेल. खूप सारे असे ठिकाणं आहेत इथे राहण्यासाठी. जर तुम्हाला इथे यायचं असेल आणि तुम्हाला राहायचं असेल 1 दिवस 2 दिवस, तर ह्याची प्रत्येकाची तुम्हाला हॉटेलची प्राईस आहे ना वेगवेगळी तुम्हाला इथे बघायला मिळेल. तुम्ही इथे चौकशी करा, जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही त्या ठिकाणी राहा. आणि इथे फिरण्यासारखं पण खूप काही ठिकाण आहे. आणि अजून आपले सोबत आहेत ते अर्धेजण हॉटेलमध्ये आराम करतात. आणि आत्ता आम्ही जातो दर्शनासाठी.
हे आहे मंदिर आणि इथून आहे आतमध्ये जाण्याचा मार्ग. श्रींचे मंदिर जाण्याचा मार्ग इथे लिहिलेलं आहे बोर्डावरती. आता आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. तर आता आपण इथून आतमध्ये जाणार आहोत आणि आपल्याला पूजेसाठी जे काही साहित्य लागेल ते इथे आपल्याला बाहेर बघायला मिळेल. तिथून आपण घेऊ शकता. आपण आता आतमध्ये आले आहोत आणि तुम्ही गर्दी बघत असाल. लाईन पण खूप आहे. माणसं येतात, खूप लाईन आहे. फक्त मंडळी खूप येतात मागून पण दिसत असेल. आणि इथे आपल्याला चालण्यासाठी पण चांगली व्यवस्था केलेली आहे. आणि ह्याच मंदिरामध्ये आपण बघत असाल तर खूप स्वच्छतासुद्धा आहे. आता मी आतला परिसर दाखवतोय कसा आहे तो. सुंदर परिसर आहे. ते आहे चौकशी कक्ष आणि इथे खूप सारे असे सेवेकरी ठेवलेले आहेत जेणेकरून इथे स्वच्छतेवरती हे बघा स्वच्छतेवरती भर दिला जातो. आणि इथे आहे आतमध्ये मेन मंदिर आहे श्रीमुख दर्शन. इथे मुखदर्शनासाठी इथे लाईन लावली जाते आणि श्रींचे समाधी दर्शनाकडे इथून लाईन जाते. आपण जातोय शिडीवरती चालत चालत. रांग तुम्ही बघत असाल, खूप रांग आहे आणि भक्त मंडळीसुद्धा खूप आलेली आहेत. हो 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 हो. तर मित्रांनो गर्दी बघा इथे काय, बापरे. तर मित्रांनो गर्दी बघत असाल, खूपच मोठी रांग आहे. आम्हाला इथेच यायला 10 मिनटं लागली या रांगेपर्यंत यायला आणि आमच्या मागे पण खूप रांग आहे. मध्ये इथे मंदिर आहे आणि याच्या बाजूने बघा प्रदक्षिणा कशा मारतात आणि इथे स्वच्छतेवरती खूप चांगलं लक्ष ठेवलं गेलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघा सेवेकरी दिसत आहेत झाडू मारताना, कचरा काढताना. तिकडे आतमध्ये बघा स्वच्छतेवरती इथे खूप लक्ष दिलेलं आहे आणि खूप सुंदर परिसर आहे इथे ठेवलेला आहे. आणि इथे चांगल्या प्रकारे आपण बसू शकतो कुठेही. खूप सुंदर अप्रतिम मंदिर आहे. कधी आलात शेगावला तर भेट द्या गजानन महाराजांच्या मंदिराला. खूप सुंदर मंदिर आहे आणि आमची इथून लाईन संपत नाही आहे आणि इथून बघा अजून लाईन वाढत चालली आहे. खूप भक्त मंडळी येत आहेत आज. मागेसुद्धा खूप लाईन आहे. आमची रांग आहे ना ती इथून अशी वरती जाते, मग इथून परत खालती तुम्हाला जाताना दिसतं. तसं आतमध्ये आम्ही दर्शनासाठी गेलो. सुंदर दर्शन झालेलं आहे आतमध्ये. ह्या मंदिरामध्ये आपल्याला राम लक्ष्मण सीता यांची प्रतिमा आहे. तर मित्रांनो इथला आतला परिसर बघा खूप स्वच्छ आणि क्लीन आहे मस्तपैकी. आणि इथे हा ध्वज आहे आणि हे मंदिर आहे. इथे सुंदर असं दर्शन झालेलं आहे. दर्शन झाल्यानंतर आता आम्ही जातो महाप्रसादासाठी. आता बघूया आता महाप्रसाद कसा आहे, तुम्हाला पण दाखवतो मी कसा आहे तो महाप्रसाद. आणि एक नंबर दर्शन झालं, खूप सुंदर झालं. आणि ते गाभारात गेल्यानंतर प्रसन्न वातावरण होतं मस्तपैकी. आणि ते वडाचं झाड आहे आणि इथून पानं पडून आहेत, वडाच्या झाडाची पानं पडून आहेत म्हणून बघा अशी व्यवस्था केली आहे. आणि इथे आहे महाप्रसादालय. जेवणाची व्यवस्था इथे आहे महाप्रसादाची. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही कधी या, इथे महाप्रसाद तुम्हाला मिळेल. बाहेरच इथे हात धुण्याची व्यवस्थासुद्धा सुंदर केलेली आहे. इथे फराळाची व्यवस्था बघा कधी कधी आहे ते इथे टायमिंग दिलेलं आहे. महाप्रसादाची लाईन पण बघा खूप मोठी लाईन आहे. रांग बघा किती आहे. इथून तिकडे आली, परत इथून आमची रांग वरती जाते. वरती पण रांग आहे बघा, म्हणजे किती मोठी रांग आहे. घेऊन आलेलो आहे आणि इथे आता आम्ही जेवायला बसलेलो आहे बघा. आणि मागेसुद्धा बघा सगळे जेवत आहेत मस्त. जेवणाची व्यवस्था बघा मस्त केलेली आहे. आणि हे ग्लासाला हात लागून पण ग्लास पडणार नाही त्यासाठी पण इथे स्टँड मस्त बनवलेला आहे. इथे आहे डाळ, झुणका आणि भाजी आहे बटाटा याच्यामध्ये. आणि हे शिरा आणि चपाती आणि भात. आतमध्ये जेवणसुद्धा मस्त होतं आणि व्यवस्था बघायला तर तुम्ही हा 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 एक नंबर.
सुंदर अशी व्यवस्था होती आत्म्या जेवणाची, पण प्रसाद होता, मस्त होता. कधी आलात तर 9 ते 9 मध्ये जेवण असतं, सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत. मंदिरामध्ये ना मित्रांनो इथे चप्पल ठेवण्याची सुद्धा व्यवस्था आहे, खूप मोठी व्यवस्था आहे, खूप मोठी जागा आहे चप्पल ठेवण्यासाठी. पण आपण बघत असाल खूप मोठी जागा आहे. आता दर्शन झालेलं आहे आणि दर्शन झाल्यानंतर आता आपण येतोय ह्या मार्केटमधून बाहेर पडतो आहे. बघा इथे पण स्वच्छतेकडे लक्ष ठेवलं जातं आहे. आणि इथे प्रसादासाठी खूप सारे इथे स्टॉल लागलेले आहेत प्रसादाचे, किंवा इथे आपल्याला मूर्त्या पण बघायला मिळत असतील. खूप काही लहान मुलांची खेळणी आहे, पेढे आहेत, प्रसाद आहे, खूप काही आपल्याला शोभेच्या वस्तू सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतील. आमचा महाप्रसाद खाऊन झालेला आहे, तर आता आम्ही जातोय थोडी शॉपिंग करायला. बघूया आता आई बाबा काय घेत आहेत. काय घेणार आहे बाबा? प्रसाद काय दिसेल व्यवस्थित सर. हां हां, तुला काय हवंय ते घे सर. मला काय नको. हे बघा 10 रुपये आहे तिथे. भाऊ हे पाहिजे बघा डायरेक्ट डिझाईन काढायला. हे दोघं आजी आजोबा आहेत, हे विकत आहेत 10 रुपयाला. आता आम्ही आलेलो आहेत आजींकडून कुंकू घेण्यासाठी. तर आई घेते. हे बघा हे नको, हे नको, हेच द्या. 10 रुपये. हे दुसरं देतो, हे यातलंच आहे ना. ह्या द्या, हा द्या. काय फायदा तसा नव्हे, म्हणजे हे वेगळं आणि हे वेगळं असं एकाच असं. हा म्हणून म्हटलं यातलंच द्या, म्हणून म्हटलं यातलं. आजीकडे कोण घेत नाही, आजीकडे आपण घेऊया. मग कसं आजीकडे घेऊया. बोला. तर शेगावच्या कच्च्या कचोरी आई बघते. 10 रुपयाची. हा 10ची एक आहे कचोरी. 10ची एक. हो 10 रुपयाची. श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा. श्रींचे मंदिरात जाण्याचा मार्ग, ह्याच्याच अपोजिटला इथे दत्त मंदिर आहे, तिथे आता आम्ही जाऊन आलो. तर मित्रांनो मार्केटमध्ये गर्दी आहे आता. आज थोडी कमी आहे, पण उद्या आपल्याला खूप गर्दी बघायला मिळणार आहे, कारण की उद्या आहे 31 डिसेंबर आणि त्या दिवशी खूप भक्तजन इथे येणार आहेत. बाबा मागे राहिले ते बघ. 2 दिवसापूर्वी आले कसे आले तुमच्या पण स्थानावर दर्शन घेतलं मी. आलं होता. आवळकरने फोन केलं की असे जे एक ग्रस्त आहेत त्यांना आपण घेऊया काय, म्हटलं घ्या. त्यांचा योग होता. त्या आवळकरने